रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरची चंद्रभागा. चंद्रभागा फक्त एक नदी नाही, तर ती लाखो वारकऱ्यांची श्रद्धा विश्वास आहे. जिथे प्रत्येक लाटेमध्ये विठुरायाचं नाव ऐकू येतं, जिथे प्रत्येक वाळूत संतांच्या पावलांचा सुगंध आहे आणि जिथे स्नान केल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळते, ते म्हणजे पवित्र चंद्रभागा नदी. सूर्यास्त होत होता आणि चंद्रभागा नदी कशी दिसते बघा, एकदम उजळून आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंढरपूरची जी चंद्रभागा नदी आहे, तिचं रहस्य काय आहे, तिचं महत्त्व काय आहे, संतांनी गायलेल्या ओव्या आणि या नदीशी जोडलेली अद्भुत कथा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपल्या चंद्रभागेच्या काठाला एका बाजूला इस्कॉन आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विठुरायाचं मंदिर आहे, त्यामुळे ही चंद्रभागा खूप आकर्षून दिसते. असं म्हणतात की चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान केल्यावर मन शुद्ध होतं आणि पापांचा नाश होतो. वारकरी लाखो किलोमीटरचा प्रवास करून प्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि मग विठुरायाचं दर्शन घेतात. कारण ही नदी म्हणजे भक्तीचा पहिला टप्पा आहे. वारकरी कुठूनही आला तरी त्याला आधी चंद्रभागेचं स्नान करायला जावं लागतं आणि मग विठुरायाचं दर्शन घ्यायला यावं लागतं. चंद्रभागा नदीला भीमा नदी म्हणून पण ओळखलं जातं. पण पंढरपूर जवळ ती चंद्रासारखा आकार घेते, त्याच्यामुळे तिला चंद्रभागा असं नाव पडलं. वारकऱ्यांच्या भक्तीचं पहिलं ठिकाण म्हणजे आपली चंद्रभागा नदी. आणि आपल्या या चंद्रभागा नदीमध्ये भक्त पुंडलिक यांचं मंदिर आहे. जेव्हा चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो तेव्हा तिथंच आपल्याला भक्त पुंडलिक यांचंही दर्शन होतं. ही नदी विठ्ठलाच्या नगरीला जणू मिठी मारून वाहते, म्हणूनच तिचं महत्त्व भक्तांच्या मनात खूप मोठं आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांनी चंद्रभागेची माहिती अनेक अभंगामधून गायली आहे. या नदीच्या किनाऱ्यावर उभं राहिलं की मन आपोआप हरिनामात हरवून जातं. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये लाखो वारकरी ज्ञानोबा, माऊली, तुकाराम म्हणत चंद्रभागेच्या तीरावर येतात. त्यावेळी संपूर्ण पंढरपूर भक्तीने भरून जातं. टाळ मृदुंगांचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि चंद्रभागेच्या वाऱ्यात येणाऱ्या लाटा, हे दृश्य शब्दात सांगता येणार नाही, इतकं ते प्रसन्न असतं. मनाला एकदम स्पर्श करून जाणारं. आणि काही भक्त सांगतात की चंद्रभागेच्या तीरावर बसल्यावर मनातली दुःख कमी होतात. कारण ही नदी फक्त पाणी नाही, तर ती भक्ती, समाधान, विठ्ठलाच्या कृपेचं प्रतीक आहे. चंद्रभागेच्या पाण्याला विठ्ठल नामाचा गंध जो जो आला भक्तीने, त्याला झाला आनंद. हरिनामाचा गजर झाला दुमदुमली पंढरी, चंद्रभागेच्या तीरावर भेटते विठ्ठल आणि रुक्मिणी. वारी आली पंढरीची, दुमदुमलं आभाळ, चंद्रभागेच्या लाटेमध्ये दिसे विठ्ठलाचा काळ. आपल्या विठुरायाच्या मंदिराला, आपल्या पंढरी नगरीला भूवैकुंठ असं म्हणून ओळखलं जातं आणि त्याला वळसा घालणारी ही आपली चंद्रभागा. जय जय रामकृष्ण हरी.